तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला धडा शिकवायची वेळ आलेली असते. अंजलीची डिलिव्हरी झाल्यानंतर आपण राकेशचं सत्य अंजलीला सांगायचं असं अर्णव ईश्वरी आणि मामांनी ठरवलेलं असतं. अंजलीची कंडिशन पाहता सगळेजण गप्प बसलेले असतात, पण याचाच गैरफायदा राकेशने वारंवार घेतलेला असतो आणि अंजलीच्या मनामध्ये तिच्याच भावाबद्दल आणि वहिनीबद्दल असं काही विष पेरलेलं असतं की अंजली स्वतःच्या भावावरती संशय घ्यायला लागलेली असते. तो इथे आता ईश्वरीकडे जास्त लक्ष देतो. थोड्याच दिवसांमध्ये संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या नावावरती करून टाकेल की काय, इतकी आता इनसिक्युरिटी तिच्यामध्ये आलेली असते. त्यामुळे तिने प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सासुद्धा मागितलेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता राकेश हॉस्पिटलमध्ये आहे आणि अंजलीसुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे. पण आता तिची डिलिव्हरी झाली आहे आणि आता अंजली एकदा का व्यवस्थित झाली की आपण तिला सत्य सांगायचं असं आता मामांनी ठरवलेलं असतं. तरीसुद्धा अर्णव म्हणतो, आता ती वेळ नाही आहे, आपण थोडे दिवस थांबूया. पण इथे राकेश शुद्धीवरती आला आहे, पण तो आता नाटक करतोय की त्याला काहीच कळत नाही आहे. त्याचा श्वास चालू आहे पण तो रिॲक्ट करू शकत नाही. अशा स्थितीमध्ये तो असतो, जेणेकरून त्याला पुढचं प्लॅनिंग करण्यासाठी थोडासा वेळ हवा असतो आणि म्हणूनच त्याने अजूनच आजारपणाचं नाटक केलेलं असतं. पण त्याच्या नाटकाचा पर्दाफाश इथे अर्णव ईश्वरी दोघेजणंसुद्धा अगदी योग्य रीतीने करतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अर्णवने डॉक्टरांना सांगताच की इथे राकेशला एक मरण्याचं इंजेक्शन देऊन टाका, त्याला एखादं इंजेक्शन मारून टाका आणि त्याचा शेवटचा श्वास संपवा असं म्हणाल्यानंतर इथे आता डॉक्टर राकेशला इंजेक्शन द्यायला जातात. राकेश जागेवरती उठून बसलेला असतो. अशा पद्धतीने राकेशचा खरा चेहरा त्याने सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता रिया आणि त्याचबरोबर दादा दोघेजण हॉस्पिटलमध्ये येऊन राकेशची गचंडी पकडतात आणि राकेश नेमका काय आहे सगळ्यांच्या समोर आणतात. तेव्हा अंजलीचे खऱ्या अर्थाने डोळे उघडतात. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी खूपच जास्त एक्साइटेड होऊन बाळाला बघायला जाणार असतात. पण इथे अंजलीचं बोलणं अर्णव ईश्वरीने ऐकलेलं असतं. ईश्वरी काय म्हणते की मामी, मी तुला एक जबाबदारी देते. तू आता आहे ना लक्ष ठेवायचं चिंटूवरती आणि ईश्वरीवरती. काहीही झालं ना तरीसुद्धा माझ्या बाळावरती त्या दोघांची सावळी पडता कामा नये. काहीही झालं तरी त्या दोघांनी माझ्या बाळाला बघता कामा नये अशी माझी इच्छा आहे. मामीला तेच हवं असतं. मामी म्हणते की ठीक आहे, तू जसं म्हणशील ना मी अगदी तसंच करेन. अर्णव ईश्वरी तुझ्या बाळाला बघायला येणार नाही. पण ही गोष्ट मामांना खटकते. मामा म्हणतात, अगं अंजली, हे काय बोलतेस तू? अर्णव ईश्वरी तुझ्या बाळासाठी आणि तुझ्यासाठी किती धावपळ करत होते, पण ही गोष्ट तुला समजली नाही का गं? म्हणजे जे लोक तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या चांगल्याचा विचार करतात त्यांना तू चुकीचं समजतेस. तू त्यांच्यावरती किती गंभीर आरोप करतेस हे तुला कळतंय तरी का? तो एक अपघात होता, पण तरीसुद्धा तू त्या दोघांना चुकीचं समजतेस. ते दोघेजण तुझी अवस्था बघून तुला काही बोलतसुद्धा नाही आहेत, तर तू त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे. आणि आता तू जे काही बोललीस ना ते खूपच जास्त चुकीचं आहे असं सुद्धा मामा आता म्हणालेले असतात. तरी अंजलीची अक्कल काही ठिकाणावरती आलेली नसते. तेव्हा इथे सगळेजण राकेश बरोबर असतात. डॉक्टर राकेशला चेक करतात, पण राकेश अजिबात रिॲक्ट करत नसतो. तो इथे हालचाल करत नाही. डॉक्टर डोळे वगैरे चेक करतात. डॉक्टर म्हणतात की ते कोमातून बाहेर तर आलेत, पण ते अजून काही बोलत का नाही ते काही कळत नाही आहे, हालचाल का करत नसतील. तेव्हा इथे राकेश आता नाटक करत असतो. डॉक्टरांना कळत नसतं. डॉक्टर म्हणत असतात की त्यांना अजून शुद्धीवरती येऊ द्या, त्यांच्या बॉडीची हालचाल अजून होत नाही आहे पुरेशी, त्यांना आपण थोडासा वेळ देऊया. 8 तासात ते कोमात होते ना, 8 तासांनी कोमातून बाहेर आलेत असं आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं.
आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश डोळे वगैरे तर उघडतो आणि हालचाल पण करत असतो, पण जेव्हा डॉक्टर त्याला चेक करायला येतात तेव्हा तो अजिबात बॉडीची हालचाल करत नाही. डॉक्टरांना कळत नसतं की माणूस तर आता चांगला दिसतोय, मग हालचाल का होत नाही आहे याचा विचार होत असतो. तेव्हा त्यांना अजून काही रिपोर्ट्स करायचे असतात. अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की राकेश नाटक करतोय. अर्णवला कळतं की हा नाटक करतोय, कदाचित आम्ही याचं भांडं फोडणार आहोत ना. कारण का राकेशला कळलेलं असतं, आजीने सांगितलेलं असतं की जावई बापू, अहो तुम्हाला मुलगी झाली आहे, आता तरी डोळे उघडा. आणि ही गोष्ट त्याने ऐकलेली असते. तेव्हा राकेशला भीती वाटते. अंजलीची डिलिव्हरी झाली आणि अर्णव मला म्हणाला होता, एकदा का अंजली ताईची डिलिव्हरी झाली की तुझं सत्य आम्ही त्यांना सांगणार, मग अजिबात तुझी हयगय केली जाणार नाही. कदाचित आता डिलिव्हरी झाले आणि अंजलीला मुलगी झाले तर अर्णव आणि ईश्वरी माझं कारस्थान तिला सांगू शकतात, असं इथे आता राकेशला वाटत असतं. आणि म्हणूनच तो आजारपणाचं अजूनच नाटक करायला लागतो. आणि तेव्हा इथे आता अंजली जेव्हा डॉक्टरांना विचारते तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा, अजून ते पूर्णपणे बरे झालेले नाही आहेत, आपण त्यांना थोडासा अजून वेळ देऊया, असं सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा अंजलीला वाटत असतं की हे सगळं अर्णव आणि ईश्वरी मुले झाले, तेव्हा मी त्यांना कधीच माफ करणार नाही, असं ती म्हणत असते. इथे आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांना बाळाला बघायचं असतं. तेव्हा अर्णव डॉक्टरांजवळ बोलतो आणि डॉक्टरांचं जे व्हाईट आता त्यांचं जॅकेट असतं ते घालतो. ईश्वरीसुद्धा तेच करते आणि मग मास्क वगैरे लावून ते दोघेजण अंजलीच्या इथे वॉर्डमध्ये जातात. तिथे बाळाला पाळण्यात ठेवलेलं असतं. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेजण बाळाला बघतात. त्यानंतर अर्णवला खूप आनंद होतो. इथे आता मुलीला त्याने डोळे भरून बघितलेलं असतं. आजी म्हणालेली असते की मला असं वाटतं माझी सात्विका तुझ्या पोटी जन्माला आलेली आहे. आणि त्यामुळे इथे आता आजीला जसा आनंद झालेला असतो तसा अर्णव आणि ईश्वरीला सुद्धा झालेला असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता अंजली काय करते, ती झोपलेली असते. डोळे उघडून बघते तर काय, इथे आता डॉक्टर तिथे आलेत असंच तिला वाटत असतं. तेव्हा ती विचारते, डॉक्टर काय झालं, माझी मुलगी ठीक आहे ना. तेव्हा इथे अर्णव ईश्वरी म्हणतात, अजिबात काळजी करू नका, एकदम मुलगी तुमची छान आहे आणि अगदी व्यवस्थित आहे. त्यानंतर बाळाला तिथे ठेवून अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण बाहेर आलेले असतात. तेव्हा अंजलीला वाटतं की खरोखरच तिथे डॉक्टर आलेत की काय. त्यामुळे अंजलीसुद्धा काही लक्ष देत नाही. तीसुद्धा आता इथे पुन्हा झोपून जाते. पण शेवटीला अर्णव ईश्वरीने डॉक्टरांसारखं कपडे परिधान करून बाळाला बघितलेलंच असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, मगाशी तुम्ही राकेशकडे गेला होतात, त्याची एवढी गचंडी पकडलीत, त्याला म्हणालात की हे राकेश डोळे उघड, पण त्या राकेशने अजिबात डोळे उघडले नाही. तुम्हाला काय वाटतं, तो नाटक करतोय का? मला तर असंच वाटतं की तो नाटक करतोय. तेव्हा आपण त्याच्या नाटकाला आता सगळ्यांसमोर उघडं पाडूया. काय वाटतं तुम्हाला? अर्णव म्हणतो की आता तेच करावं लागणार आहे. तेव्हा अर्णव इथे डॉक्टरांना सगळं काही प्लॅनिंग समजावतो. अर्णव डॉक्टरांना म्हणतो की तुम्हाला एक काम करायचं आहे. मी आता तुम्हाला सांगणार आहे, फक्त तुम्हाला तेवढंच राकेशच्या समोर जाऊन बोलायचं आहे. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, काहीच हरकत नाही. तेव्हा इथे अर्णव आणि डॉक्टर हे दोघेजण राकेशच्या वॉर्डमध्ये जातात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की डॉक्टर हे बघा, या माणसाने आम्हाला, माझ्या ताईला खूप त्रास दिला आहे. या माणसाने अक्षरशः म्हणजे माझ्या ताईबरोबर लग्न झालेलं असताना तो दुसऱ्या मुलींबरोबरसुद्धा अफेअर ठेवतो आणि याने आम्हाला खूप जास्त मनस्ताप दिला आहे. जर त्याची बॉडी काही कामच करत नाही आहे, म्हणजे तो असून जर नसल्यासारखा आहे, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याचा आज शेवट करून टाका. मी तुम्हाला परमिशन देतो. हवं तर तुमच्या हे प्रोटोकॉलमध्ये बसत नसेल तर तुम्ही त्याला असं कुठलं तरी इंजेक्शन मारा, तुमच्यावरती काहीसुद्धा येणार नाही, ही जबाबदारी माझी. तो शुद्धीवर येतच नाही आहे, डायरेक्ट त्याचा जीव गेला हे तुम्ही बाहेर येऊन सांगा. माझ्या ताईची तशी डिलिव्हरी झाली आहे, ताईचा राग वगैरे जे काही आहे ते सगळं मी सहन करेन या माणसाला सहन करण्यापेक्षा. तेव्हा तुम्ही एक काम करा,
असं एखादं तुमच्याकडे इंजेक्शन असेल ना, ते तुम्ही राकेशला द्या. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, की "हे बघा, खरं तर आम्ही असं करत नाही. पण तुम्ही जर परवानगी देत असाल, तर आम्ही नक्कीच त्यांना इंजेक्शन देऊ शकतो. लगेच ते काही मरणार नाही. त्यांच्या रक्ताच्या गाठी होतील आणि मग त्यांचा हार्ट अटॅकने जीव गेलाय असं आपण सांगू शकतो रिपोर्टमध्ये." तेव्हा अर्णव म्हणतो, "अरे वाह! ही तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे इंजेक्शन दिल्यानंतर हळू-हळू रक्ताच्या गाठी होतील आणि मग हार्ट अटॅक येईल. ही खूप चांगली आयडिया आहे. तुम्ही याच पद्धतीने त्याचा शेवट करा आणि हे बघा कुणाला काही कळू देऊ नका. तुमचे जे काही पैसे असतील ते तुम्हाला मिळतील." असं आता अर्णव म्हणतो. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, "ठीक आहे, तुमची परवानगी असेल मिस्टर राज शिर्के, तर मी तुमचं हे काम करायला तयार आहे. पण तुम्ही बाहेर कुठेही काही बोलू नका. आमच्या इथे हॉस्पिटलच्या रेप्युटेशनचा सवाल आहे." अर्णव म्हणतो, "ठीक आहे, काहीच हरकत नाही. फक्त माझ्या ताईसमोर ही गोष्ट येऊ देऊ नका. तुमचे पैसे तुम्हाला नक्की मिळतील. तुम्ही फक्त इंजेक्शन अरेंज करा." तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, की "ठीक आहे." डॉक्टर ते इंजेक्शन घेऊन येतात आणि आता राकेशला ते इंजेक्शन द्यायला जातच असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला इंजेक्शन देत असताना तो गप्प असतो. पण त्याने सगळं बोलणं अर्णवचं ऐकलेलं असतं. तो म्हणतो, "अच्छा, म्हणजे आता मला मारण्याचा डाव रचला ह्या अर्णवने आणि हा मला मारूच शकतो. त्याच्या बहिणीच्या आयुष्यातून काढण्यासाठी हा काहीही करू शकतो. मग मी काय करू आता?" तेव्हा इथे अर्णव आता तिथेच उभा असतो. राकेशला काय करावं काही कळत नसतं. डॉक्टर त्याला इथे इंजेक्शन द्यायला जाणारच असतात. तेवढ्यातच राकेश आता उठून बसतो. राकेश म्हणतो, "काय झालं डॉक्टर?" आणि तो डॉक्टरांचा हात पकडतो आणि डॉक्टरांचा हात पकडल्यानंतर इथे आता डॉक्टर त्याच्याकडे बघायला लागतात. अर्णव म्हणतो, "बघितलं डॉक्टर, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण झोपल्याचं नाटक करणाऱ्या माणसाला आपण जागं नाही करू शकत. तेच या माणसाने केलेलं आहे. तर याने नाटक केलं होतं. हा कधी शुद्धीत आलाय मला माहिती आहे आणि तेव्हा याला आता जागं करायचं असेल तर आपल्याला अशीच युक्ती केली पाहिजे. बरं झालं तुम्ही आमची मदत केलीत, नाहीतर हा माणूस अजूनपर्यंत काही उठला नसता." तेव्हा हा माणूस आता पूर्णपणे रिकव्हर आहे. तुम्ही बघू शकता तो अगदी व्यवस्थित आहे. माझा हात पकडला आणि इतके चांगले बोलतायत म्हणजे तो पूर्णपणे बरा झाला आहे, असं आता डॉक्टर म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, "झालं? झालं का तुझं?" तेव्हा इथे अंजली येते आणि म्हणते, "काय रे चिंटू, काय झालं? आता काय म्हणतोयस तू? आत्ताच तर ते शुद्धीवरती आलेत ना." तेव्हा अर्णव म्हणतो, "डॉक्टर, हा कसा शुद्धीवरती आलाय ते सांगा बरं ताईला जरा." तेव्हा डॉक्टर म्हणतात, की "मगापासून ते शुद्धीवरती आलेत, पण मी चेक करायला आल्यानंतर ते काहीच रिॲक्ट करत नव्हते, हातपाय हलवत नव्हते. पण जेव्हा मी त्यांना इंजेक्शन द्यायला गेलो, ज्या इंजेक्शनामुळे ते जगतील किंवा मरतील अशी त्यांची सिच्युएशन निर्माण होईल, असं आम्ही मुद्दामूनच बोललो, तसे हे लगेचच उठून बसले," असं डॉक्टर सांगतात. अंजली म्हणते, "काय? असं कसं होऊ शकतं?" तेव्हा रिया म्हणते, "का नाही होऊ शकत? हा सर्वेश आहे ना, तो काही करू शकतो." तेव्हा अंजली म्हणते, "म्हणजे?" तेव्हा रिया म्हणते, की "हा माणूस तुम्हाला फसवतोय आणि तुम्ही सुद्धा आंधळ्यासारखे या माणसावरती विश्वास ठेवताय. तुमचा भाऊ, तुमची वहिनी तुम्हाला इतक्या वेळा सांगण्याचा प्रयत्न करते, की हा माणूस फ्रॉड आहे. तरीसुद्धा तुम्ही इथे एका मूर्ख बाईसारखे कसे काय त्याच्यावरती विश्वास ठेवू शकता?" तेव्हा इथे रिया म्हणते, "मी रिया, रिया कारखानीस. विचारा ह्याला 4-5 दिवस हा कुठे होता? तुम्हाला काय सांगितलं याने? हा वकील आहे असं सांगितलंय का? ह्याच्याकडे कुठली डिग्री आहे? जरा विचारा त्याला. आणि कुठल्या कोर्टामध्ये हा कामाला आहे ते सुद्धा विचारा. आणि कुठल्या केसेस घेतो ते सुद्धा विचारा. 4-5 दिवस हा माणूस माझ्याबरोबर गोव्यात होता. हे सांगितलं का तुम्हाला 8 दिवसांपूर्वी?" तेव्हा इथे रिया म्हणते, "नाही सांगितलं ना." तेव्हा गुंड दादा म्हणतात, की "वहिनी, हा माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे. याने माझ्याकडून 25 लाखाचं कर्ज घेतलंय. ते फेडण्यासाठी याने तुमच्या घरातून किती पैसा उकळलाय ना, तो मला विचारा. NGOला मदत देण्याच्या नावाखाली, डोनेशन देण्याच्या नावाखाली याने तुमच्याकडून आत्तापर्यंत खूप पैसे उकळले आणि त्यातले पैसे त्याने आमचेसुद्धा पूर्ण केलेले आहेत, कर्ज फेडायला. त्यामुळे तुम्ही या माणसावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक करताय." असं इथे आता तिला सांगण्यात आलेलं असतं. तर अशा रीतीने अर्णव आणि ईश्वरीने भन्नाट युक्ती करत राकेशला आता इथे जिवंतच जणू केलेलं असतं, कारण त्याने नाटक केलेलं असतं. तेव्हा इथे आता एखादं इंजेक्शन देऊन या माणसाचा कायमचा हिशोब आता संपवा,
असं सांगितल्यानंतर इथे आता आपल्याला मारण्यासाठी इंजेक्शन दिलं जाणार आहे ही भावना मनात येताच राकेशला भीती वाटते आणि तो लगेचच आता उठून बसलेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो राकेशचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. इथे अंजलीला सुद्धा समजलेलं असतं की आपण ज्या माणसावरती विश्वास ठेवतोय तो किती नीच आहे ते. तेव्हा इथे रियाने आता पुरावा म्हणून राकेशचे आणि तिचे काही फोटोज दाखवलेले असतात. तिचे दागिने घेऊन तो पळाला हे सुद्धा तिने सांगितलेलं असतं. अशा रीतीने प्रेक्षकांनो अर्णव आणि ईश्वरीने खूपच हुशारीने राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर आणलेला असतो.